नुकताच आपण सगळ्यांनी फ्रेंडशिप डे साजरा केला. कोणी फ्रेंडशिपचे डी-पी ठेवले, कोणी स्टेटस ठेवलं, कोणी फ्रेंडशिप बँड्स बांधले. हो की नाही? तर आजचा हा माझा व्हिडिओ आहे, हा पौगंडा अवस्थेतील मुला-मुलींकरता आहे. पौगंडा अवस्थेतील मुला-मुलींना आपल्या आई-वडिलांपेक्षा, आपल्या कुटुंबापेक्षा आपले मित्र आणि मैत्रिणी जास्त जवळचे वाटतात, जास्त प्रिय असतात. तर मला ह्या मुलांना आणि मुलींना हे सांगायचं आहे, पौगंडा अवस्थेत जसं शरीराची वाढ होते, शरीरामध्ये काही बदल होतात, हो ना? शरीरातल्या काही भागांवरती लव येते, आवाजामध्ये बदल होतो मुलं असतील तर आणि मुलींच्या पण शरीराची वेगळ्या प्रकारे वाढ होते. तर हे शारीरिक बदल असतात ना, हे या पूर्ण शारीरिक विकासाच्या प्रक्रियेचा एक भाग असतो. तेवढंच त्या गोष्टीचं महत्त्व असतं. जसं शारीरिक विकास असतो, तसाच मानसिक विकास असतो. त्या मानसिक विकासाची एक पायरी म्हणून हे असं आपल्याला वाटतं, की मित्र म्हणजे माझे जवळचे आहेत. त्यांनाच माझी काय ती काळजी, त्यांनाच माझ्याविषयी काय तर प्रेम, तेच काय ते मला समजून घेतात. माझ्या आई-वडिलांना तर माझ्याविषयी काही कळतच नाही. मी सांगितलं तर त्यांना त्यांच्यापर्यंत माझ्या भावनाच पोहोचत नाही, इत्यादी, इत्यादी. पण एक लक्षात ठेवा, हे मित्र किंवा मैत्रिणी आई-वडिलांपेक्षा जास्त प्रिय असणं, हा सुद्धा एक तात्कालिक बदल असतो, एक तात्कालिक मानसिक बदल असतो. मानसिक विकासाच्या प्रक्रियेचा एक छोटासा भाग असतो. आपल्या खरे हितचिंतक हे आपले आई-वडीलच असतात. एखादाच मुलगा किंवा मुलगी एवढी भाग्यवान असते, की तिला कृष्णासारखा सखा मिळतो. म्हणजे खऱ्या अर्थाने प्रेम करणारा, काळजी घेणारा, सुदामाची कशी कृष्णाने काळजी घेतली, तसा चांगला मित्र मिळतो किंवा मैत्रीण मिळू शकते. पण या जगात दुर्योधनच जास्त आहे. आठवा कर्णाची आणि दुर्योधनाची गोष्ट. त्यामुळे आपले आई-वडील हेच आपले सर्वस्व असतात. मित्र थोडं इथे-तिथे मजा मारायला, हसी मजाक करायला मित्र ठीक आहे. पण खरे आपले काळजीवाहू कोण असतात? आपले आई-वडील. जरूर, जरूर लक्षात ठेवा. धन्यवाद.